हर्षवर्धन सपकाळ सध्या आपल्या सोबत आहेत। सपकाळजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आज जो काही पराभव झालेला आहे महागठबंधनचा आणि काँग्रेसचा, तर त्या पराभवाची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? कुठे अशी चूक झाली की इतक्या मोठ्या पराभवाचा सामना महागठबंधनला करावा लागतोय? एकंदरीत या निवडणुकीला जी पार्श्वभूमी होती ती काही अँटी इन्कम्बन्सी किंवा नितीश कुमार इतक्या वर्षांपासून आहे, विकास किंवा तिथले झालेल्या नरसंहार या अनुषंगाने नव्हती। तर या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा जो मुद्दा आणि पार्श्वभूमी जी होती ती ओट चोरीची होती। आणि या ओट चोरीच्या पार्श्वभूमीवर कुठेही समाधान ना निवडणूक आयोगाने केलं, ना सुप्रीम कोर्टातला केसने त्या अनुषंगाने काही निकाल दिला। सत्ताधारी जे आहेत त्यांनी विरोधी पक्षाची जी वोट बँक आहे त्याची नावं कमी करणं आणि दुसरे मतदान वाढवणं ही एकंदरीत तिथे ओरड होत असतानाच या निवडणुका जाहीर झाल्या। आणि SRA नावाची जी एक पद्धत, जी एक निवडणूक आयोगाने तिथे जो आग्रह केला, त्यामुळे हा जो मतांचं जे गणित होतं हे गणित बिघडवण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं। आणि या पार्श्वभूमीवर हा निकाल आपल्या समोर आलेले आहेत। या निकालात उलट जरी निकाल आले असते तरी हा अधोरेखित झालेला जो मुद्दा आहे हा एकंदरीत त्याची पार्श्वभूमी होती। वोट चोरीसाठी आम्ही बोलत होतो, बोलत आहोत आणि बोलत राहू। आणि फ्री अँड फेअर इलेक्शन जे निवडणूक आयोगाने संपन्न केले पाहिजे त्याला तिरांजली या बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला केल्याचं हे दिसून येतं। यासोबतच विकासाच्या बाबतीत बिहार जो आहे हा मागे गेलेला आहे मी म्हणत नाही, हा आरोप नाही, तर ही आकडेवारी आहे। तिथला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, तिथलं पलायन असेल, रोजगाराची समस्या असेल, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 5 वर्ष काहीही करायचं नाही। आणि मतदानाच्या काही दिवस आधी 10,000 रुपये हे एका घरात द्यायचे। आणि बिहारच्या जो सर्वसाधारण जो माणूस आहे त्याचं दरडोई उत्पन्न जे आहे तर एका परिवाराचं उत्पन्न सरासरी 10,000 आहे। आणि एवढी रक्कम ही आधी दिल्या जाते, ते देखील कुठेतरी हे आमिष आहे का, हा देखील एक मुद्दा या ठिकाणी आपल्या समोर आहे। आणि या सर्व पार्श्वभूमीवर आजचे निकाल हे उभे येऊन ठाकलेले आहेत। या निकालांना स्वागत यासाठी केलं जात नाही की सदरू पार्श्वभूमी आहे। निवडून आलेल्यांचं अभिनंदन करणं हे क्रमप्राप्त आहे, मात्र या अभिनंदनाच्या सोबत त्यांनी या SRA निवडणूक आयोगाच्या वोट चोरीच्या अनुषंगानं ते काही करणार आहेत का हे बघणं औचित्याचं असेल। आणि सगळ्या निर्देशांकामध्ये बिहार मागे पडलेलं असताना कुठल्याही प्रकारचं स्वीप दिसत नसताना या ठिकाणी जे आलेलं स्वीप आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही आश्चर्य व्यक्त करतो। आणि या निकालाकरता नितीश कुमार तर या निवडणुकीमध्ये कुठेही हे प्रभाव त्यांचा आढळून आला नाही। मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत यांचं मात्र अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे आणि ते आम्ही करत आहोत। नक्कीच सपकाळजी, आणखी एक प्रश्न होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी एक मोठा घणाघात केलाय। काही वेळापूर्वीच त्यांची प्रतिक्रिया आलेली होती। त्यांनी या पराभवाचं खापर थेट काँग्रेसवर फोडलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संदर्भ त्यांनी दिलाय। त्यांचं असं म्हणणं आहे की जी चूक महाराष्ट्रात झाली त्याचीच पुनरावृत्ती तिकडे बिहारमध्ये झालेली आहे। इकडे उद्धव ठाकरेंना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असता तर कदाचित निकाल वेगळा असता, आणि तिकडे तो चेहरा घोषित करायला बऱ्यापैकी उशीर केला काँग्रेसनी। आणि दुसरा त्यांचा आरोप असा आहे की काँग्रेस जागा वाटपामध्ये जास्त प्रमाणात जागा मागतं आणि तेवढ्याच जास्त जागा त्यांच्या जातात किंवा त्या जागांवर त्यांचा पराभव होतो। आणि या दोन गोष्टींमुळे काँग्रेसचा पराभव झाला, असं एकूणच या निकालाचं विश्लेषण अंबादास दानवेंनी केलं। तुमची यावर प्रतिक्रिया काय? त्यांना या संदर्भातली कुठली माहिती नाही, त्यांनी नीटशी माहिती घ्यावी। एकदा बिहारच्या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या वेळेस किंवा निवडणुकीच्या आधी कदाचित गेलेच असतील। आता तरी त्यांनी मित्रपक्ष नात्याने त्या ठिकाणी जावं आणि सगळी त्यांची माहिती जी ती तपासून घ्यावी। बिहारमध्ये ठरलेल्या वेळी ठरलेल्या व्यक्तीचं नाव हे मुख्यमंत्री पदाकरता जाहीर केलं। जो प्लॅन होता त्या प्लॅननुसारच जे ठरलेले उमेदवार होते ते जाहीर केले, ठरलेल्या तारखेला ठरलेल्या वेळेत ते जाहीर झाले। त्यामुळे तिथे उमेदवार ठरल्यानुसारच जाहीर झालेला आहे, नंबर 1। नंबर 2, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही कमी जागा घेतल्या, जास्ती जागा निवडून आणल्या। महाविकास आघाडी म्हणून 2019ला आल्यानंतर लोकसभेमध्ये ते जे म्हणतात आहे त्याच्या विपरीत घडलेले, कारण काँग्रेस हे कमी जागा घेऊन जास्ती निवडून आलेले। विधानसभेमध्ये पराभव झाला आणि तो पराभव हा वोट चोरीच्या माध्यमातून झाला।
वोट चोरीच्या माध्यमातून पराभव झाल्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीसला काँग्रेस चोमू म्हणतो, म्हणजे चोर मुख्यमंत्री, कारण वोट चोरीतून ते निवडून आलेले आहेत. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एकंदरीत ही फॅक्ट्स असताना त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्याजवळ कुठेतरी माहितीचा अभाव असेल किंवा महाराष्ट्राचा आणि त्यांच्या पक्षाचा चष्मा लावून ते बिहारकडे बघत असल्यामुळे कदाचित अशा प्रकारचं वक्तव्य अनावश्यक अशा स्वरूपाचं एक वक्तव्य आलं. कारण 6 वर्ष महाराष्ट्राच्या निवडणुकी लावून गेलेल्या आहेत. महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण वेगळं आहे, बिहारचं वेगळं आहे आणि माहितीचा अभाव आहे. अशा एकंदरीत परिस्थितीतून त्यांचं कदाचित हे वक्तव्य असावं. सपकाळजी, तुम्ही आपल्यासोबत राहाच, मात्र खासदार अनिल बोंडे